आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि ह्या ठिकाणी दीक्षाभूमी महिला स्वयंसहायता समूह मोजे करजखेडकर खेड सेलू परभणी या ठिकाणी ह्या महिला आलेल्या आहे आणि यांचा स्टॉल नंबर आहे 36. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे वस्तू दिसत आहेत, ते आपण जाणून घेऊ. ताई, आपलं नाव काय आहे? उर्मिला दत्तात्रय जाधव. बरं, आपण कोणत्या गावाचे आहे? करजखेडा पुनर्वसन, तालुका सेलू, जिल्हा परभणी येथून आलेले. आपल्या गटाचं नाव काय आहे? दीक्षाभूमी स्वयंसहायता समूह. बरं, तर आपल्याला ह्या ठिकाणी प्रदर्शन भरणार आहेत हे कोणा माहिती दिली? आमचे दिसे सर आहेत परभणीचे, त्यांनी सांगितलेले, त्यांनीच माझी नोंद केलेली बरं, आहे. तर कधी आलेले तुम्ही या ठिकाणी? काल दुपारी. बरं, काय बनवलेलं आहे, काय वस्तू या नेमकं दिसत आहे? पुढे मध्ये आहे बांधलेले, पण त्याचं माहिती द्या आम्हाला. मी आवळ्यापासून तयार होणारे प्रोडक्ट बनवते. एक आवळा कॅन्डी आहे, ही गुळातली कॅन्डी आहे. त्यानंतर आवळ्याचं साखरेपासून कॅन्डी बनवलेली आहे. त्यांना साखरेचे नसतं जमत, त्यांना गुळाचं आहे. त्यानंतर आवळ्याची सुपारी आहे माझ्याकडे. नंतर आवळ्याचं लोणचं आहे, आवळ्यापासून तयार होणारं लोणचं. त्यानंतर ओल्या हळदीचं लोणचं एक आहे माझ्याकडे. बरं, त्याच्यानंतर मिरची आणि लिंबू हे दोन्ही तिखट लोणचं आहे. त्यानंतर गोड लोणचं एक आहे माझ्याकडे लिंबाचं. कुरड्या, पापड्या, त्यानंतर मसाले हे आम्ही गटातील महिला तयार करतो. बरं, हा जो मसाला आहे तर हा मसाला कोणता आहे, म्हणजे नेमकं काय आहे? जसं प्रवीण असतो किंवा लाल मसाला आहे, लाल मिरची आहे, ह्या गोष्टी आहे, किंवा अंबारी आहे, तर नाव आहे. तर तुमच्या या मसाल्याचं नाव आणि ब्रँड आणि कशासाठी वापरतात, कोणत्या भाजीसाठी की सर्वच भाज्यासाठी वापरतात? हा गरम मसाला आहे. हा मसाला व्हेज नॉन व्हेज दोन्हीसाठीही जमतो. आणि हे जे आवळ्याचे प्रोडक्ट आहेत, महत्त्वाचं म्हणजे असं की आमचा गट जो आहे आवळ्याचे प्रोडक्ट बनवण्यासाठीच आहे. कारण की आवळा जे आहे तो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ॲसिडिटीसाठी, पचनक्रिया ही व्यवस्थित चालते. त्यामुळे जास्तीत जास्त माझ्याकडे आवळ्याचे प्रोडक्ट आहेत. आणि आमच्याच गटातील काही महिला आहेत त्या मसाले तयार करतात. ओके, बरं, आवळा कॅन्डीचं एक पॅकेट किती ग्रॅमचं आहे आणि किती रुपयाला आहे? आवळ्याचं एक पॅकेट 100 ग्रॅमचं आहे कॅन्डीचं. आणि ते मी 35 रुपयाला विकते. बरं, आणि हे जे लोणचं आहे ते कोणी बनवलेलं आहे? गटानंच बनवलेलं आहे का? गटातूनच. बरं, त्याच्यात वेगवेगळ्या महिलांनी वेगवेगळे. बरं, तर याचं काय, हे पॅकेट किती ग्रॅमचं आहे आणि किती किंमत आहे सरासरी? आवळ्याचं लोणचं जे आहे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे, ते 65 रुपयाला आहे. ओल्या हळदीचं लोणचं आहे ते पण 200 ग्रामचाच डब्बा आहे आणि तो 90 रुपयाला. त्यानंतर हे लिंबाचं गोड लोणचं आहे ते पण 200 ग्रामचंच पॅकेट आहे, ते 65 रुपयाला. ओके, तर ताई तिखट लोणचं पण 65 रुपयालाच आहे. 200 ग्रॅमचे पॅकेट आहे. तर तुमचा गट कधीपासून स्थापन झालेला आहे? तुमच्या गटाला 7 महिने झालेले. नवीनच चालू केलं आहे आणि चालू होताच उद्योगाला सुरुवात केली. बरं, तुम्हाला का वाटला असा उद्योग करावा की बचत गटामध्ये आलं, पैसा घेतला, कर्ज काढलं, की डायरेक्ट तुम्ही पैसा गोळा केला, म्हणजे 10-12 महिला आहे त्यांनी एकत्र करून आणि मग व्यवसाय सुरू केला तुम्ही? नाही, आम्ही म्हणजे गटात येण्याचा एकच उद्देश होता की आपण स्वतःच्या पायावर उभं राहावं आणि स्वतः काहीतरी कमवावं. आणि विशेष म्हणजे असे काही आवळ्याचे अगोदरपासूनच प्रोडक्ट बनवण्याची मला आवड आहे आणि त्यातून मला एक पैसा कमवायचा होता. आणि गटाच्या मार्फत नवीन नवीन ठिकाणी स्टॉल लागत असतात आणि संधी दिल्या जाते गटातल्या महिलांना. त्यामुळे मला गटात येण्याची इच्छा झाली आणि आम्ही हे लोन उचलून केलेलं आहे महिलांनी. तुम्ही गटाच्या माध्यमातून किती लोन घेतलेलं आहे? 1.5 लाख रुपये. 12 महिलामध्ये? नाही, 10 महिलामध्ये. तर या गटाला व्याजदर कसा असतं ताई? ते म्हणजे आत्ताच उचललेले. बरं, ओके, चालेल. तर तुम्ही जे कर्ज घेतलेले 1.5 लाख रुपये आणि तुमचा व्यवसाय सुरू केला, तर तुम्हाला काय वाटतं, हे कर्ज तातडीनं फेडलं गेलं पाहिजे की हे माफ झालं पाहिजे? फेडायचं. कारण की ह्या कर्ज जे आम्ही उचलले त्यापासून आम्हाला फायदा होतोय आणि आम्ही ते कर्ज उचलून माल घेतलेला आहे आणि ते माल विकून आम्हाला त्यापासून फायदा होतोय. तर म्हणजे तुमची इच्छा आहे की आम्ही जे बचत गटाच्या माध्यमातून कर्ज घेतलं आहे
ते कर्ज 100% फेडलं पाहिजे, जेणेकरून आपला व्यवसाय वाढला पाहिजे आणि बँकेचाही संबंध घनिष्ठ झाले पाहिजे, चांगले संबंध राहिले पाहिजे बँकेसोबत. तर आपण नवीन महिला किंवा पुरुष ज्यावेळेस गट स्थापन करतात किंवा गटात येण्यासाठी इच्छुक आहे, तर त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल, काय माहिती द्याल? ज्या नवीन महिला आहेत त्या गटात येत असेल तर खूपच चांगलं, कारण की गटामधून जरी त्यांना स्वतःकडे पैसे जरी नसले तरी गटातून त्यांना कर्ज वगैरे दिलं जातं, त्यातून ते रॉ मटेरियल घेऊ शकतात आणि चांगल्या प्रकारे प्रोडक्ट बनवून आणि त्यांचा सेल केला जातो, चांगल्या प्रकारे प्रोडक्ट बनवून त्या सेल करू शकतात. आणि गटामुळे हा एक फायदा होतो की स्टॉल मिळतात इथे विक्रीसाठी, गटातून चांगले दुकानं दिले जातात आणि त्या दुकानात जर आपण आपले प्रोडक्ट ठेवले तर येणारे जे कस्टमर आहेत ते चांगला मोबदला देऊन आमचे प्रोडक्ट विकले जातात. कारण की हे जे प्रोडक्ट आम्ही तयार करतो या प्रोडक्टला आम्ही कोणत्याच प्रकारचं केमिकल वापरत नाही आहे, मशनीचा काही जास्त वापर नाही आहे, हे गटाच्या महिलांनी तयार केलेलं प्रोडक्ट आहे. अशाच पुढच्याही महिलांनी ज्या गटात येणाऱ्या आहेत नवीन, तर त्याही महिलांनी अशाच प्रकारचा उद्योग करावा आणि जास्तीत जास्त महिलांनी गटामध्ये यावं असं मला वाटतं. परत तुम्ही जी आवळा कँडी तयार केलेली तर याच्यासाठी नेमकी सुरुवातीपासून कच्चा माल ते पक्का माल पूर्ण तयार करण्याची प्रक्रिया कशी आहे थोडक्यात? म्हणजे कँडीसाठी आवळा अगोदर विकत घ्यावा लागतो. वेगवेगळ्या पद्धतीने कँडी तयार होते, कोणी उकडून करतं, कोणी वाफून करतं, कोणी फ्रीजरमधून करतं. तर मी कँडी फ्रीजरमध्ये करते. ओके. फ्रीजरमधून काढून नंतर ती साखरेमध्ये भिजवल्या जाते 3-4 दिवस आणि त्यातून वाळवल्या जाते आणि कँडी तयार होते. ओके. तर आत्ताच ह्या ताईने सांगितलं की बचत गटाचं महत्त्व, म्हणजे आम्ही 1.5 वर्षापूर्वी बचत गट चालू केला आणि डायरेक्ट व्यवसाय सुरू केला. तर म्हणजे बघा ह्या ताईची डेअरिंग, म्हणजे यांच्यामध्ये जी उमेद आहे, कारण उमेदच्या माध्यमातूनच ती उमेद निर्माण झालेली आहे. म्हणजे कोणताही गट चालू करायचा आणि 10-5 वर्ष चालवायचा किंवा 2 वर्ष चालवायचा, पैसा उचलून घ्यायचा आणि त्याचा गैरवापर न करता तो गट कशा पद्धतीने टिकेल आणि आपले संबंध आणि आपल्या गटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत कसं जाता येईल हे ध्येय त्यांच्या मनामध्ये. आणि त्यांनी एक सांगितलं की महिलांनी पुढे या गट स्थापन करा. धन्यवाद ताई. धन्यवाद. चला, आपले शापले माणसं या यूट्यूब चॅनलला पाहत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन बचत गट उमेदच्या माध्यमातून व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.